मगाच्या प्रयोगाप्रमाणे तो विषबाधित झाला. विषबाधित. आता विषबाधित झाला म्हणजे नेमकं काय झालं? तर या मेंदूला मी मेंदूच आहे आणि माझं कार्य शरीराचं जगमोहन करणं, शरीराला चांगलं वळण लावणं, शरीराला चांगल्या पद्धतीनं वर्तणूक करायला चांगलं हे मी विसरून गेलो. काय विसरून गेलो? मेंदू काय विसरून गेला? तर तो विषबाधित झाला. विषबाधित झाल्यामुळं त्या मेंदूचं कार्य तो करायचं नको. त्या विषबाधित तो कसा झाला? सांगता येईल. आता मी सांगतो. हा विषबाधित झाला. 10,000 वर्षाचं निघतं आहे. तर तुमचे प्लॅन झाला. फक्त जगामध्ये जन्माचे तत्व मानलं त्याचं नाव होतं आणि तुम्हाला कळते. गोबेस स्थिती ऐकली. गोबेस. गोबेस काय म्हणतो? आपण फॅशन मध्ये किती आहे का? तो त्याच्या लोकांना मानला. तो फॅशन म्हणून किती आहे? तो फॅशन कसा असतो? तो फॅशन गोबेस स्थितीने मानला. गोबेस किती तरी नको. की एखादी गोष्ट, एखादी कृती, एखादा विचार चुकीचा असला तरी सुद्धा जर तो 100 वेळा 1000 वेळा लोकांच्या माफी मागला तर तो त्या माणसं स्वीकारतात. तर तो विचार माणसं स्वीकारतात. म्हणजे काय होतं? त्या माणसाचा मेंदू विश्वास होतो, बाळ होतो. मेंदू असला तरी तो कार्यरत राहत नाही असं याचा अर्थ आहे. आणि म्हणून याला मानवी चेहरा मानवी मेंदू दिलेला आहे. तो शुद्ध पण असू शकतो, तो स्वच्छ पण असू शकतो. हा मेंदू आपल्याला विषबाधित जो झालेला आहे तो आपल्याला बदलायचा आहे. तो आपल्याला तयार करायचा. आता तो कसा करायचा, तयार करायचा हा प्रश्न. आता हा प्रश्न तुम्हाला तुमच्या आणि मग आता आपण बघायचा प्रयोग आपण